सध्या कोपरगाव शहराला 13 दिवसाआड पाणी पिण्यासाठी येत आहे। कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथील तळ्यातील पाणीसाठा संपत आल्यामुळे शहराला अशुद्ध गाळमिश्रित अळ्यायुक्त पाणी येत आहे। यामुळे नगरामध्ये मोठा असंतोष निर्माण होत आहे। त्याचबरोबर प्रलंबित असलेल्या कोपरगाव शहरासाठीचा येसगाव येथील नवीन 5 नंबरच्या तळ्याचे खोदकाम तातडीने चालू करण्यासाठी समृद्धी महामार्गाचे कोपरगाव तालुका कार्यक्षेत्रातील कंत्राटदार गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनी यांना आदेश व्हावा तसा पत्रव्यवहार कोपरगाव नगर परिषदेने केलेला आहे। त्याचबरोबर 1, 2, 3 नंबर आणि साठवण तळ्याचे गाळ काढण्याचे काम तातडीने जिल्हाधिकारी साहेब यांच्या दुष्काळ निवारण निधीतून सुरू करावे तसेच 4 नंबर तळ्याच्या उर्वरित कामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। सदरच्या निवेदनाचा गांभीर्यपूर्ण विचार न केल्यास सर्व परिस्थितीमुळे कोपरगाव शहरातील जनतेचे येणाऱ्या 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदान न करण्याविषयीचे मत तयार होत आहे। प्रतिनिधी हाफिज शेखसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, कोपरगाव।